म्हणजे हळद सगळ्यांना माहिती आहे. पी हळद आणि हो गोरी ही म्हण पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आयुर्वेदामध्ये या हळदीला हट्टविलासिनी म्हटलेलं आहे. म्हणजे बाजारामध्ये शोभून दिसणारी आणि ज्या बाजारामध्ये ही हट्टविलासिनी किंवा हळद व्यवस्थित शोभलेली असते, त्या बाजाराच्या पेठेमध्ये जाताना मस्त सुगंध सुटलेला असतो. कुठल्याही मसाल्याच्या बाजारपेठेतून जाताना त्या सगळ्या मसाल्यांचा सुगंध जो सुटलेला असतो, त्यामुळे मन कसं प्रसन्न होतं की नाही. आणि ही हळद आयुर्वेदामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची सांगितलेली आहे आणि या हळदीचं पेटंट पण घेतलेलं आहे अमेरिकेने. आणि त्याच्यामुळे हळदीपासून काही करायचं किंवा वेगळं काही करायचं तर ते आपण करू शकत नाही, कारण आपण सगळ्या जगाच्या मागे असतो. आणि त्यासाठी आत्ता वेगवेगळी औषधं आपण शिकलो आहे की पेटंट करायची म्हणून. त्यातलंच एक महत्त्वाचं औषध म्हणजे हे हळद. आता ही जी हळद आहे ती आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाचं औषध म्हणून सांगितलेली आहे. एकतर ही हळद पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीसमध्ये एक अतिशय महत्त्वाचं औषध आहे. तुमच्या शरीरामध्ये तुमचं शरीर जर मेदस्वी असेल, तुम्हाला सारखी लघवीला लागत असेल आणि तुम्हाला मधुमेह झाला असेल आणि तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त स्राव उत्पन्न होत असतील, तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त इन्फेक्शन्स होत असतील, तर हळदीसारखं औषध नाही आहे बघा. ही जर हळद आमलकी चूर्ण किंवा आवळ्याच्या चूर्णामध्ये मिक्स करून घेतली, समप्रमाणात जर मिक्स केली आणि हे मिश्रण जर सकाळी संध्याकाळी 5 ते 6 ग्रॅम या प्रमाणात जर कोमट पाण्यावर घेतलं, तर तुमच्या रक्तातली साखर खूप छान कमी व्हायला लागते. HbA1c माहिती असेल तुम्हाला. HbA1c म्हणजेच ग्लायकोसिलेटेड हेमोग्लोबिन. याच्या टेस्टमुळे आपल्याला कळतं की भविष्यामध्ये आपल्याला डायबिटीस होणार आहे की नाही. याच्यावर पण ह्या हळदीचा आणि आवळ्याच्या चूर्णाचा फार उत्तम परिणाम होतो. या 2 चूर्णांचं कॉम्बिनेशन आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचं आहे. हे करून पहा, खूप छान फायदा होतो. दुसरा हळदीचा उपयोग म्हणजे अँटीसेप्टिक. कुठेही शरीरामध्ये इन्फेक्शन झालं असेल किंवा जखमेवर इन्फेक्शन झालं असेल तर हळद फार छान काम करते. हळदीचा अर्धा चमचा सकाळी रात्री घेतला तर आपल्या शरीरातलं इन्फेक्शन फार छान पद्धतीने कमी होऊ शकतं. पूर्वी जखमेवर कुठे मलमं होती, कुठे अँटीबॅक्टेरियल अशी मलमं होती सांगा बघू. त्याच्यामुळे ही स्टराईल करणारी मलमं तेव्हा नव्हती, तेव्हा हळदच वापरली जायची. हळदीचा उपयोग अँटीसेप्टिक म्हणून केला जायचा. त्यामुळे हळद तेव्हासुद्धा अतिशय महत्त्वाचं औषध होतं आणि आत्तासुद्धा आहे. हळदीवर अनेक संशोधनं झाली आहेत आणि त्याच्यातून एकच गोष्ट कळते की हळद हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे. आणि ही हळद आपण दुधामध्ये घालतो, त्याला आपण गोल्डन मिल्क म्हणतो. आणि हे गोल्डन मिल्क म्हणजे सोनेरी दूध हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दुधामध्ये कणाकणामध्ये फॅट्स असतात. फॅट्स म्हणजे लोणी जे असतं त्याचे छोटे छोटे कण ट्रान्सफॉर्म व्हायच्या आधीचे कण असतात आणि ते कण त्या दुधाला एक प्रकारचं स्निग्धत्व देतात. आणि हळद जेव्हा मिक्स करतो तेव्हा या स्निग्धत्वाला ही हळद थोडी डॉमिनेट करते. म्हणजे दुधामधल्या स्निग्धत्वाचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. आणि दुधामधले जे असलेले गुण आहेत, दुधामध्ये जे पूर्णान्न म्हणतो आपण दुधाला, ते गुण पण आपल्याला मिळतात. आणि दूध आणि हळद एकत्र केल्यामुळे तुमच्या रक्ताची शुद्धी व्हायला लागते. रक्तामधला वात, रक्तामधला कफ हे या कॉम्बिनेशननी खूप छान कमी व्हायला लागतं. आणि रक्त शुद्ध झाल्यामुळे जर शरीरामध्ये कुठे इन्फेक्शन असेल, त्वचारोग असेल किंवा सारख्या गांध्या येत असतील, गांधीपित्त असेल, तर या गोल्डन दुधामुळे किंवा गोल्डन मिल्कमुळे खूप छान फरक पडतो. आणि हे गोल्डन मिल्क प्रसिद्ध गायक महेश काळेसुद्धा पितात. मी बऱ्याच वेळा गाताना त्यांची जीभ थोडी पिवळसर पाहिलेली आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की गायकसुद्धा हे गोल्डन मिल्क पितात. याचं कारण हे गोल्डन मिल्क कंठावर चालणारं म्हणजे घशावर चालणारं, घशाची खवखव कमी करणारं, घशाचा कोरडेपणा, घशामध्ये होणारे स्राव कमी करणारं, घशातला कफ कमी करणारं हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे. घसा दुखत असेल, घशावर ताण येऊन जर घशाला सूज आली असेल आणि घसा दुखत असेल तर हळदीचं दूध हे फार छान काम करतं. असं हे गोल्डन मिल्क म्हणजे खरंच गोल्डन आहे. हे सगळे हळदीचे उपयोग आहेत, आपण थोडक्यात बघितले. पुन्हा एकदा आपण हळदीवर एक व्यवस्थित मोठा व्हिडिओ बनवूच. तुर्तास इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.